हाय, मी आराध्या आणि आज बघता बघता समर्थाला 2 वर्ष कधीच कंप्लीट झाली, कळलंसुद्धा नाही. आणि ही 2 वर्ष खूप पटकन निघून गेली. आणि आज तिचं बड्डे आहे, त्यामुळे तिथे मिडनाईट सेलिब्रेशन केलेलं. छोटीशी पेस्ट्री आणलेली तिच्यासाठी आणि साईडला बलून वगैरे लावलेले होते. आणि तिची तब्येत ना 2-3 दिवस भरपूर खराब आहे. तरी पण छोटंसं का होईना आम्ही प्रयत्न केलेला तिला खुश करण्याचा. त्यानंतर सकाळी तिला गोड गोड असं रेडी केलं आणि समर्था निघाली स्वामींच्या दर्शनासाठी. आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे आणि बाप्पाच्या आशीर्वादामुळे समर्था आमच्या लाईफमध्ये आली. आणि एवढी गोड मुलगी आम्हाला स्वामींच्या आशीर्वादाने भेटली आहे ना, त्यामुळे स्वामींचं थँक्यू बोलण्यासाठी समर्था स्वतः गेलेली स्वामींच्या मठात. बरं नव्हतं तरी पण. त्यानंतर आई तुळजाभवानीचं, महादेवांचं दर्शन घेतलं, बाप्पाचं दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन घेतलं. आणि तिथे जाऊन ती थोडी ॲक्टिव्ह झालेली. मी तर गेली नव्हती, पण हे सगळे सांगत होते की तिथे जाऊन ती व्यवस्थित बाप्पाचं दर्शन घेतलं, व्यवस्थित ती सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हली करत होती. नाहीतर घरात थोडीशी ती चिडचिड वगैरे करत होती सकाळपासनं. त्यानंतर मारुतीरायांचं पण दर्शन घेतलं आणि इथे तिचं पळणं वगैरे चालू होतं. आणि समर्था आज खूप जास्त गोड दिसत होती, म्हणजे रोजच्यापेक्षा खूप जास्त मस्त दिसत होती. त्यानंतर हा ड्रेस पण तिला खूप छान वाटत होता. त्याच्यानंतर समर्था मग यायला निघाली घरी. आणि घरी पण मी छोटंसं असं सेलिब्रेशन प्लॅन केलेलं, म्हणजे माझ्याने जेवढं पॉसिबल होईल तेवढं केलेलं. जास्त काही करून उपयोगही नव्हता, कारण तिची तब्येत तेवढी सपोर्ट करत नव्हती. तरी ती व्यवस्थित होती त्या दिवशी. त्याच्यानंतर तिथे तिचं औक्षण वगैरे करून घेतलं. आणि ही स्पेशल गोष्ट होती, म्हणजे तिला ते कळतं की हळद-कुंकू घातल्यावर आपल्यालाही लावायचं असतं. ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणजे कुठून शिकली काय माहिती, पण त्या गोष्टी ती आता करते. आणि तेच मला खूप भारी वाटत होतं. म्हणजे खूप ताप होता तिला. बिलकुल तिचं अंग ना, म्हणजे औषधं देऊन पण बरी होत नव्हती. तरी आम्ही ट्राय केलेला तिला जेवढं खुश करता येईल तेवढं, म्हणजे कशात तरी बिझी करून ठेवलेलं. आणि त्यानंतर इथे डॅडाने पण तिचं औक्षण करून घेतलं. आणि समर्था ही डॅडाची खूप जास्त स्पेशल आहे. म्हणजे त्यांनी स्वामींकडून मागितलेली समर्थ आहे आणि खूप जास्त लाड करतो तो तिचे. आणि ती पण त्याला जास्त जीव लावते. इथे तिचं पाय वगैरे पडून घेतला. आणि ही आमची लक्ष्मी आहे. त्याच्यानंतर रात्री तिचं छोटंसं असं सेलिब्रेशन केलेलं, म्हणजे बाजूची मुलं वगैरे आणि घरची सगळे आम्ही सगळ्यांनी असं प्लॅन केलेलं. पण इथेही ना ती खूप जास्त लो झालेली, कारण ताप तो होता तो कमीच होत नव्हता. त्यामुळे तिचा चेहरा एकदम पडलेला आणि सर्दीही होती आणि जेवत पण नव्हती हल्ली. त्याच्यानंतर इथे छान असं तिचं सेलिब्रेशन केलं. जेवढं तिला शक्य होईल ना तेवढा तिने सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला. जे लक्ष तिचं नव्हतं तरी पण आम्ही छान असं बड्डे सेलिब्रेट केला. आणि समर्था फायनली 2 वर्षाची झाली.